आल्यानो संसारी दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उताविळ मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उताविळ तुका म्हणे दे आणि काच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उताविळ महायोग पिठे तटे भीमरस्ताम वरे पुंडरीकाय दातो मुनींद्र समगत तिष्ठांत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वस्वध्याय आत्मरूपा देवा तूच गणेशु सकल आरतीमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अहोदारी जोजे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकारण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हे दुःख भंजन श्रुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरे पुकार पवन सुत Thank you.
पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटेची आवडे कृपाळू तातडी उताविळ. प्रस्तुत प्रसंगी आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग, ज्यांनी पहिली कर्ज माफी केली, भोगाचा त्याग केला आणि 5वा वेद निर्माण ज्यांनी केला, असे विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल वक्त्यांनी अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार दिला पाहिजे. खर तर आपल्या तालुक्याचं वैभव जगद्गुरु तुकाराम महाराजांचे समकालीन संत असणारे श्री संत शेख मोहम्मद महाराज, श्री क्षेत्र श्रीगोंदा तर श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये आज ही माझी कितव्या दिवसाची सेवा आहे? 8वा दिवस. 8वा दिवस. 8वा. तुमचा दोष नाही, माझ्या दिवस ध्यानात नाही, तार पडत नाही, वारीत आले वाचाच घोटाळा आहे. 8वा. 8वा तर 8वा चांगला मुहूर्त आहे. 8वा म्हणजे आठवलं. त्याच्यामुळं 8व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. ही सेवा देण्याचं काम हे सर्व दिंडी चालक, यात्रा उत्सव समिती, सर्व संत मंत गावकरी, सर्व पक्ष नेते, सर्व प्रमुख मान्यवर यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. खर तर हे माझं भाग्य आहे. हे माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराला कीर्तन करण्याची संधी मिळाली. ही पूर्वीचं पुण्यही काहीतरी माझ्या वाट्यावर असेल आणि म्हणून एवढ्या सुख सोहळ्यामध्ये मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली. मी आपला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या चरणी वंदन करतो. मस्तक हे चरणावरी या वारकरी संतांच्या. अभंग महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारी दिनाचा सोयरा पांडुरंग. संसारात येऊन एकदा तरी पंढरपूरला जा, एकदा तरी पंढरीला जा, असं तुकाराम महाराज सांगतात. की दिनाचा सोयरा तुमची वाट पाहतोय की माझा भक्त कधीतरी. हे का करायचं? हे केल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्यानो संसारी दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळ. ते उतावळ होऊन वाट बघतोय तुमचा. आणि पुढच्या चरणात सांगतो, मागील परिहार पुढे नाही शिन झाले दर्शन एक वेळा. एकदा वारीत येऊन पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं तर मागचा परिहार संपल्या जातो. पुढे दुःख राहत नाही. ते केवळ पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर, एकदा दर्शन घेतल्याच्या नंतर एवढं पुण्य मिळतं. हे तुकाराम महाराज सांगतात. आणि म्हणून एकदा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेते अनेकांच्या हाती पैशाला तो चित्ती निवडेना. मी सांगतोय पण बरेचसे काय ऐकत नाही, कामामधून काय येतच नाही. पण जर चुकून असं सारखं पांडुरंगाचं येड जर लागलं, अशोक महाराजासारखं, आळेकर महाराजासारखं, अजून सुद्धा राजकीय क्षेत्रातले मोठे माणसं आहेत, पण तसं म्हणल्याच्या नंतर म्हणते यांच्या काही मनामध्ये पांडुरंग आहे काही दुसऱ्या स्वार्थासाठी आले, अशी काही चर्चा होती. पण शेवटी राजसत्ता आणि धर्मसत्ता हे रथाचे 2 चाक आहेत. आणि म्हणून मी लय बऱ्या सांगितलं, अनेक वेळा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वाटलं की वार्डातलं, तालुक्यातलं, हे गणातलं, गटातलं आणि दुसऱ्या संघ लढाई करू, शत्रू संघ जरूर करू, पण मित्रच आधी पिशव्या कमराला घालून येत, याचं काय करायचं? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं ते सगळं सोडून द्यायचंय आणि महाराज मला तुमच्यासारखी माळ घालायची आणि राहिलेलं आयुष्य मला भगवंत चिंतनामध्ये घालायचं. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, महाराज तुम्ही धर्माचं रक्षण करा, आम्ही धर्माचं पालन करतो. हे तर खऱ्या अर्थाने 2 चाकं लागतात, तेव्हा हा जगन्नाथाचा रथ पुढे नेला जातो. आणि म्हणून राजकीय क्षेत्रातले जरी इथं मंडळी असेल, इथं आदरणीय अण्णा आहेत, इथं राजेंद्र आबा मस्के आहेत, अनेक नगरसेवक श्रीगोंदा शहरातले आहेत, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आणि कारखान्याचे संचालक, मार्केटचे संचालक,
फार विद्वान बुद्धिवान इथं जनसागर या पुढे आहे. ते सगळं विसरून एकच मनामध्ये आहे की मला सुद्धा पंढरीची वारी घडली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज सगळं देहभान विसरून त्या माता भगिनी तुळस हाता डोक्यावर घेऊन नामघोष जय घोष आज एवढी मोठी दिंडी मला वाटत नाही तालुक्यामध्ये कुठं असेल. ते फक्त श्रीगोंदा शहरामधून निघते. शेख मोहम्मद महाराजांचा समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होतो. अनेक श्रीमंत मोठे गाव तालुक्यामध्ये आहेत, पण श्रीगोंदा ठिकाणी शेख मोहम्मद महाराजाचा जो सप्ताह होतो तसा सप्ताह तालुक्यात पुढे होत नाही. श्रीगोंद्याचा सप्ताह म्हणजे तालुक्याचं हृदय आहे. श्रीगोंद्यातला सप्ताह म्हणजे सगळ्याचा अभिमान आहे. आणि म्हणून सगळ्या तालुक्यामध्ये शेख मोहम्मद महाराज आणि ह्या सगळ्या भक्तांचा जयघोष शेवटच्या आमच्या तरडगावनापासून तर दानेवाडीपर्यंत हा आवाज जातो. आणि म्हणून एवढा मोठा सुख सोहळा आज शहरामधून येतो. खऱ्या अर्थाने हा आनंद सगळ्या जिल्ह्यामध्ये, उद्या महाराष्ट्रामध्ये आणि उद्या देशामध्ये हे समतेचं अधिष्ठान जर कुठं असेल तर ते श्रीगोंदा तालुक्यामध्ये म्हणजे शेख मोहम्मद महाराज आहेत. खरं तर तुम्ही सगळे भाग्यवान आहेत. ईश्वराने आपल्या खूप मोठी दया केली. विश्वामध्ये महामारी आली, माईश लेकरू पार झालं, भाऊ भावाकडे जाईना, मुलगा आईकडे जाईना, बाप मुलाकडे जाईना, सासू सासरे सुद्धा भेटायला येईना, अशी अवस्था झाली. काही कुटुंब गेले, लहान मुलं राहिले, आई वडील गेले आणि लहान मुलं गली भीक मागू लागले. त्याला आई सुद्धा नाही, बाप सुद्धा नाही, असा प्रसंग ह्या विश्वामध्ये निर्माण झाला. अनेक जण माणसं डोळ्यात देखत गेले. आज मला आठवण होती आपल्या शहराचेच नगर अध्यक्ष आज संतोषजी असते तर सगळ्यात पुढे झेंडा घेऊन असते, सगळ्या संघ हसून सगळ्या संघ गोड बोलून या ठिकाणी असते. दुःख होतं, असे अनेक हिरे गेले. आई गेली, बापाला माहित नाही, बाप गेला, आईला माहित नाही, आणि मुलगा गेला तर माई लेकराला माहित नाही, आणि पती गेला तरी त्या सुनीताताईला माहित नव्हतं. आम्ही मशानभूमीत होतो आणि डेड बॉडी आल्याच्या नंतर असं इथं शाजी भाऊ आहेत, सगळे नगरसेवक, सगळे तालुका होता, शहर होतं. आणि त्या माऊलीला आणल्याच्या नंतर पती गेला, सासू गेली, सासरे गेले, एवढं मोठं दुःख त्या कुटुंबात आलं. असं देशभर विश्वामध्ये मोठे दुःखाची लाट आली. आणि त्या लाटेतून तुम्ही सगळेजण आज वारीमध्ये आलात. हे पूर्वजन्माचं पुण्य आहे, हे विसरता कामा नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणायचे की वारी कुणासाठी नाही, वारी कुणाला घडते. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पूर्व पुण्य असे जयाच्या पदरी, तोच वारकरी पंढरीचा, वैकुंठाचे सोहळे पंढरीशी घ्यावे, चंद्रभागे नावे एकादशी, द्वादश रथ घडेल तयाशी, त्यांनी पूर्वजांशी सोडवले, सोडविले संकट. पुराण वाचून सांगितलं तुकाराम, सोडविलेल्या संकटामधून पुराण वाचून. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितली वारी घडणं हे आत्ताच नाही, कधीच आहे. पूर्व पुण्य असे जयाच्या पदरी, तोच वारकरी पंढरीचा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुम्ही तर वारीला जातातच, हे तुमचे पूर्वीचं पुण्य आहे, परंतु जे वारीला जात नाहीत त्यांच्यासाठी तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, पंढरीशी जरी आल्यानो संसारात, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट बघतोय. आता बघा, आबा आपला सोयरा मदत करतो, आपले बी सोयरे पाहुणे मित्र मदत करतात,
पण कुठपर्यंत करतात त्याला मर्यादा आहे आळेकर महाराज. पण खरा जर संकट आणि प्रसंग आला तर कोणचा सोयरा उभा राहतो, तर हा पंढरीतला सोयरा उभा राहतो. आणि म्हणून आताच्याला लय जवळचे मेहुणे आहेत, जुनं 3 पिढ्याचं नातं आहे. परंतु जर म्हणलं ना आता की मुलगा लग्नाला आलाय आणि मंडळीला जाऊन सांगा सर की तुझ्या भावाची मुलगी आहे तेवढी राळेगणची बघा, तर त्यावेळेस म्हणते त्या काळात दिलं आम्ही मकरे सरांचं लग्न लागून, पण आता दिदी म्हणते तिकडं नको, आता नगर पुन्हा तिकडं बघा. आणि वरबापाच्या हातात राहिलंच नाही. आता वरबाप पडवी तर चहा पोहे सगळं करतो, पण खरा गृहमंत्र्याच्या हातात आता सुविकेचा विषय. आणि तो आज ठरल्या जातो काय करायचंय ती. आणि मग आता याच्या पलीकडचं मावस मामा, सावतर मामा, गुरु मामा सगळे संपल्यावर सख्या मामाकडे येते. अरे पोरगला मोठं झालंय, 30-32 वर्षाचं झालंय, तुम्ही नाही मुलगी दिली तर कोण देईन? अरे एकुलता एक पोरगा आहे, गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, ऊस आहे, बागायदार आहे, शहरात जागा आहे, बंगला आहे, आता काय अडचण नाही. परंतु ते म्हणतात आता तुम्ही आम्हाला माफ करा, 3 पिढ्या आपलं सोयीर पण होतं, सगळे घरचे विरोध करतात. आता पोरगी म्हणते पुण्यामध्ये एकुलता एक पोरगा पाहिजे, त्याला सासू नसली पाहिजे आणि त्याला चांगला पगार बी असला पाहिजे. अरे तुला 2च एकर जमीन आहे, पण तू मात्र 10 एकर वाला पगवतो. अरे जरा बरोबरीचा पगार ही आज कुणीकडे चालला हे राडा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्यो सोयरा सुद्धा आपल्या कामाला येत नाही. पण दिनाचा सोयरा बघा, दिनाचा सोयरा नामदेव महाराजांचं लग्न करायचं, गरिबी तर इतकी वाईट, तर नारळाच्या केळीच्याच पानावर घर आणि वरून सगळ्या चांदण्या आतमध्ये. आता पिताश्रीला दामोद शेट्टीला काळजी पडली की मुलगा तर मोठा झालाय, लग्न करायचंय, आता काय करायचंय. मग हे सगळे नातेवाईक सगळ्याला विचारलं, पण कुणी काही पोरगी द्यायला तयार नाही. नामदेव महाराज म्हणले हे काय रोज उठत त्या पांडुरंगाला निवेदन भाकरी चपात्या काय दुधन दही नेऊन देतं, ही दुसरं काय काम करीत. आणि याला कुठं बायको देतं, याचीच पंचायत देतं, या बायको देऊन पोरगी देऊन करायचं काय. पहिली पिढी दिली ठीक आहे, ह्या क्षेत्रात त्याला तर अजिबात बाजार नाही, कांद्यापेक्षा बाजार पडलेले म्हणजे टाळ वाजतोय, वाटोळं झालं त्याच. आणि म्हणून पण याच्यात जे सुख सोहळा आहे, याच्यात जो आनंद आहे तो स्वर्गामध्ये सुद्धा नाही. पण हे कळणाऱ्याची संख्या कमी. आता बहुमत ज्यादा, ज्याच्या मागे मुंडके ज्यादा तो राजा होतोय. इथं जर हरिपाटन कीर्तन करायचा पॅनल जर केला नगरपालिकेला 11 वाजताच पडलेला राहील आपला पॅनल. त्याच्यामुळं ते सांगायलाच नको. पण आता तुम्ही हळूहळू परिवर्तन करत चाललाय, सगळेजण इकडे येतात, ही तर खऱ्या अर्थाने ही शक्ती आहे. आज राज्यामध्ये काय चाललंय, आज प्रत्येकाने झेंडा वेगळा घेतलाय, धर्म वेगळा, जातीच्या नावाखाली चाललेलं, महापुरुष वाटून घेतले, छत्रपतींनी सगळ्यांसाठी केलं, पण आम्ही छत्रपती आमचे. बाबासाहेबांनी घटना लिहिली, सगळ्यांसाठी लिहिली, त्या काळात सुद्धा सांगितलं होतं 100 वर्षांनी तुम्हाला आरक्षणाची गरज आहे. त्यावेळेस आम्ही म्हणलो आम्हाला 500 एकर जमीन आहे, सरदार सुभेदार आहेत आम्ही, याची गरज नाही, त्या यादीत बसवता का. आज आम्हाला वाटायला लागलं. म्हणजे जे महापुरुषांनी जे केलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी घरामधून बाजूला काढल्याच्या नंतर सुद्धा खडक वसल्याचं धरण असेल तर विटीपर्यंत रेल्वे असेल तर कात्रज बोगदा, सावित्रीबाईंनी शेण चिखल सहन केले. पण ह्या महिला जर आज कुणामुळे शिकल्या असत्या तर त्या सावित्रीबाईमुळे शिकल्या. त्या महापुरुषांचं एवढं मोठं कार्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं कार्य होतं, परंतु हे आपण वाटून घेतलं. आज राज्यामध्ये काय चाललंय, एक नेत्याच्या झेंड्याखाली आज राज्य यायला तयार नाही, पण एकाच एवढी मोठी शक्ती आहे, भगवंत पांडुरंगाच्या झेंड्याखाली अखंड महाराष्ट्र एक होतो, तिथं परमार्थाची ताकद आहे. आणि म्हणून हे अधिष्ठान सगळ्यात मोठं आहे. आणि मला एवढं सांगायचंय, मग आता सगळे सोयरे मर्यादित उपयोगीत येतात दुःखात सुखात, पण खरा प्रसंग आल्याच्या नंतर एका सोयरा उपयोगीत आला किंवा पांडुरंग भक्तासाठी मग आता फक्त एक चक्र पाणी सगळ्याला सोडू शकतो, तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून भक्तासाठी देव बिदरच्या बादशाहच्या दारामध्ये गडी होऊन गेला.
तिथं सरदाराची मुलगी होती आणि सरदाराची मुलगी स्वरूपवान आहे हे कळालं, पण देणार नाही त्या नामदेवाला. म्हणून गडी कसा झाला, फेटा भारी, सगळे हिरे फेट्याला, गोंगडी खांद्यावर, भाऊ गोंगडीला बी पुढून हिरे, पाठीमागून हिरे, आणि तो रुबाब. आता साक्षात भगवंत म्हणल्यावर या लाईटीला काय करता, देव ज्याच्या दारात जाईल त्याच्या दारात दिवस उगल्यासारखं, चांदणं पडल्यासारखं अंधारात सुद्धा प्रकाश पडला. आणि म्हणून त्यांनी विचारलं हळूच कोणी प्रार्थनाला की हे आलेलं कोण एवढं तपस, एखादी भारी गाडी लाकी पण जरा वेगळं नजर पडल्या माणूस माहिती घेर जरा जरा वेगळंच दिसतंय, असं आताच्या काळात होतं. तसं आता ते विश्वाचा मालक ती काही साधं रूप असेल का. आणि मग ते रूप त्या बिदरच्या बादशहाच्या दारात गेलं आणि एकच सांगितलं की आमच्या नामदेवाला तुमची कन्या द्या. त्यावेळेस माहिती घेतल्यावर कळालं की म्हणले हे कोण, तर म्हणले मी त्या दामू शेट्टींचा गडी आहे. गडी कोण आहे हे सांगितल्याच्या नंतर म्हणले गडी जर असं हिरे घालून हिडत असेल तर नवरदेव कसा असेल, त्याचं घर कसं असेल. आज बी मधले माणसं जर थोडे ज्यादा सांगणार असले तर सोयरीक जमती बघ का. मधला का गडी म्हणला घाबरूच नका, पोर लय पैसे कमी, व्यसन अजिबात नाही, रातचे 1 लाख आहे ना पण करायचं की मधल्याने जबाबदारी घेतली तर आता का ठाव काठ कुठं तरी हे पापच आहे ना तसं. पण बघा चांगल्या नेत्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याशिवाय नेत्याला किंमत नाही आणि सच्च्या भक्ताशिवाय देवाला सुद्धा किंमत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने निष्ठा ही महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून त्या निष्ठाने नामदेवराय सेवा करीत होते आणि नामदेवासाठी गडी झाला आणि सोयरीक जमवण्यासाठी कुणाची इथं गेला, बिदरच्या बादशाची. त्या सोयरीक झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती सोयरीक देवानी कुणासाठी केली तर एका भक्तासाठी केली. आणि म्हणूनच महाराज सांगतात पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. अशा सोयऱ्याची जर गरज आपल्याला लागत असेल तर फक्त एकच करा, हे चाललेला कार्यक्रम कधीच बंद पडून नका देऊ. याच्यात राजकारण करू नका, याच्यात वीज घालू नका, चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण वाईट होईन असं एकही कृत्य त्या परमार्थामध्ये घडवून देऊ नका. विठोबा म्हणून महाराज सांगतात पहिल्या कडव्यामध्ये पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतार. आता तुमची वाट बघतोय पांडुरंग, तुम्ही 2 दिवसामध्ये काका जाणार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत तुमच्या स्वागतासाठी उभा आहे, वाट बघतोय. मग आता हे सगळं परमार्थ झाल्याच्या नंतर महाराजांनी काय सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी.
भेटीसाठी आणि आता तुम्ही भेट घेणार आहेत आणि भेट झाल्याच्या नंतर काय सांगितलंय महाराजांनी? मागील परिहार पुढे नाहीशीन, झाले दर्शन एक वेळा. आता तुमचं दर्शन होणार आहे 2 दिवसात. तुम्ही दर्शन घेणार. अहो नुसतं दर्शन नाही झालं, कळसाचं जरी दर्शन झालं तर 1 मास 12 वर्षी 1 दिवस हा आणि 1 पाऊल म्हणजे एवढं महत्व पंढरपूरला दिलंय. तुम्ही 1 महिना तिकडे राहिलात तरी 1 पाऊल पंढरीच्या जरी दिशेने टाकलं तर तेवढं पुण्य काशीत जेवढं मिळत नाही तेवढं पुण्य कुठे मिळतं. आणि म्हणून देव तुमची वाट बघतोय. मागील परिहार पुढे नाही सीन, झाले दर्शन एकदा दर्शन घ्या. मागचा परिहार संपून जाईल, पुढं कसला शीन राहणार नाही. हे केवळ एक दर्शनामुळे होईल. आणि महाराज सांगतात हा हरिनामाचा पताका मी अनेक जणांच्या हातात दिला, पण अनेक जणांनी इथून तिथपर्यंत घेतला, फोटो काढला की जरी दुसऱ्याच्या इना गळ्यात घातला, फोटो आला, फेसबुक व्हॉट्सअपला टाकला, इंस्टाग्रामला टाकला, इना लगेच धरणा बाबा मला जायची पुढं. पण याच्यातल्या एखाद्या भक्ताने अनवानी बेधुंद होऊन ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली पांडुरंगाचं चिंतन केलं, त्यांच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सुंदर म्हणला तुम्ही. तुका म्हणे नेदी अनेकाची हाती बैसला तो चित्ती निवडेना. एकदा चित्तामध्ये बसला ना तर तुम्ही कशाने निवडा, तो निवडायचा नाही. याच्यासाठी काय लागती? भक्ती लागती. काका शेना महाराजांनी सांगितलंय तुमच्या भक्तीमध्ये नामामध्ये किती ताकद आहे. घेता नाम विठोबाचे जळती पापाचे. उशीर झाले बरं ठीक आहे.
विठा नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे एवढी मोठी ताकद नामस कीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतराचे. आता संस्कृत वाचू नका, इंग्लिश वाचू नका, काही नका. ज्याला नुसतं रामकृष्ण हरी मानता येतंय त्याला ही पापाचे पर्वत जाळता येते. याच्यासाठी कोणत्या विद्यापीठातल्या डिग्रीची गरज नाही. नाम हे सर्वसामान्यासाठी माऊलींनी तुकाराम महाराजांनी सोपं करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा भेटेची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाहीशी झाले दर्शन एक वेळा तुका म्हणे नेते अनेकाच्या हाती पैसाला तो चित्ती झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. मोहम्मद महाराजांच्या चरणी अर्पण करतो. मी नवीन कीर्तनकार आहे. गेल्या सप्त्यात शेख मोहम्मद महाराजांच्या समाधी सोहळ्यात काल्याच्या कीर्तनात माळ घातली. तर आज शेख मोहम्मद महाराजांच्या ह्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये वेळापूर या ठिकाणी फुगड्यांचा कार्यक्रम झाला. एवढा मोठा जनसागर उपस्थित राहिला. आपल्या दिंडीतले एवढे भक्त, आजूबाजूचे सुद्धा भक्त ह्या कीर्तन सेवेसाठी आपण उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ईश्वर आपलं सगळ्यांचं कल्याण करो अशा प्रकारच्या आपल्याला अपेक्षा करतो आणि ह्या वारीला शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.